गुड इव्हनिंग. चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या रेकी लेवल वनच्या थर्ड डेच्या सेशनमध्ये स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर आजचा दिवस सर्वात इम्पॉर्टंट आहे. तसे सगळेच दिवस इम्पॉर्टंट आहे, पण आज जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हे रेकी असेल, प्राणिक असेल, आपण उपचार कुठे करतो? आपल्या 7 चक्रांवर करतो, आपल्या ओरावर करतो. तर आज आपण शिकणार आहे की आपले 7 चक्र काय आहेत, ओरा काय आहे. तुमच्या जीवनामधले प्रॉब्लेम्स म्हणजे काही लोकांसाठी कदाचित तुम्ही यंग असाल तर खूप लकी आहेत, तुमच्याजवळ हे नॉलेज लवकर पोहोचणार आहे की चक्रास वगैरे काय असतात. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला याची माहिती राहणं खूप गरजेचं पण आहे आणि खूप काम आहे. ज्या लोकांच्या आयुष्यात थोडे थोडे वयस्कर लोक आहेत, जरी लेट आलं तरी पण तुमच्या अंतिम श्वासापर्यंत तुम्हाला समजेल माझ्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे, किंवा माझ्या घरच्यांच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि त्यांचं कुठलं चक्र बॅलेन्स आहे किंवा कुठलं चक्र असंतुलित आहे, तर तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं आहे. ओके. तर आध्यात्मिक लेवलवर उपचार होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी आजचं सेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अजून आपण काय शिकणार आहे आज? ज्यांचाही आज लेवल वनचा शक्तिपात झाला सर्वांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून पुढे तुम्हाला जीवनभर कुणाकडूनही लेवल वनचा शक्तिपात घ्यायची गरज भासणार नाही. शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो, म्हणजे प्रत्येक लेवलचा. तो लेवल वनचा झाला, त्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी आज आपण ऍक्टिव्हेशन करणार आहे. ऑफलाईन शक्तिपात दिला तर ऍक्टिव्हेशनची गरज नसते, पण ऑनलाईन मध्ये लगेच आपण ऍक्टिव्हेशन ऑनलाईनच करून घेत असतो. कसं करणार मी सांगेल. अजून रेकीला कॉल कसा करायचा, रेकीला कसं बोलवतात, ते सगळं आपण आज शिकणार आहे. तर सर्वात अगोदर इम्पॉर्टंट आहे, आता आपण शिकणार आहे थोडंसं कालचं बघूया. 7 चक्र ओरा काय. तर खूप छान दिवस आहे आणि वही पेन घेऊन बसायचं आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला मी शेवटच्या दिवशी मेडिटेशन देणार आहे 7 चक्राचं. तर त्याच्यासाठी तुम्हाला चक्राची बीज मंत्र, त्याचे कलर्स, त्याची पोझिशन, सगळे काही माहिती पाहिजे. ज्यांचा शक्तिपात नाही झाला उद्या सकाळी 6 वाजता भेटा. ओके. तर सगळी माहिती तुम्हाला लिहून ठेवायची आहे चक्रांबद्दल, जेणेकरून ज्या दिवशी आपला क्लास संपेल तुम्हाला मी 7 चक्राचं मेडिटेशन देईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या घरी बसून तिथे तिथे हात ठेवायचा आहे त्या चक्रावर, डोळे बंद करून ध्यान करायचंय, त्या कलरचं बीज मंत्र म्हणायचं आहे. तर वही पेन घेऊन बसायचं आहे. ओके. चला, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तिसरा दिवस आहे, अजून आपल्याकडे 2च दिवस आहे, तर मस्तपैकी मन लावून शिका. ओके. चलो लेट मी चेक. आज आपल्याला काय बघायचं आहे. पेंडुलम तर आपण उद्या बघणार आहे ना. 1 मिनिट हा. ची गरज नाही, सॉरी. जस्ट 1 मिनिट हा. पेंडुलम आपण उद्या बघू. आज आपण काय बघणार आहे, ओराज आणि चक्रात. सर्वात अगोदर आता काल जाता जाता थोडंसं मी इमोशनल केलं तुम्हाला, जुनं काही तुम्हाला आठवलं असेल, बरोबर, की फॉरगिव्हनेस. काल आपण एक मेडिटेशन घेतलं आणि काही लोकांना माफ करायला जमलं असेल, काहींना नसेल जमलं. तर लक्षात घ्या, फक्त कालचं थोडंसं सांगतो मी. माफ करणं का गरजेचं आहे, आणि आज जेव्हा मी तुम्हाला हृदय चक्र, अनहद चक्र, हार्ट चक्र शिकवेल तेव्हा तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स कळेल. ज्यांनाही माफ करायला अजूनही नाही जमलं त्यांच्यासाठी मी परत एकदा एक रिमाइंड करतो, कारण फॉरगिवनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हार्ट चक्रावर आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रात खूप काम करायचं असतं. तर आता बघा, का बरं माफ करायचंय तुम्हाला शेवटचा एक लास्ट सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, त्या लोकांना का माफ करायचंय बघा. 1 मिनिट. हे बघा, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहित नव्हतं त्यांना तुम्हाला माफ करायचं आहे. कारण काय होईल, त्यांच्याचमुळे आता तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. आलं लक्षात? सेकंड, ज्यांना तुमच्याशी कसं वागायचं जीवनामध्ये माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःची काळजी करायला, स्वतःची केअर करायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे काय करणार आहे, तुम्ही आता स्वतःला मोटिवेशन द्यायला, स्वतःला प्रेरणा देऊन जीवनात पुढे जायला शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही,
तुमचा प्रवास अर्ध्यावरच सोडून गेले, तुम्हाला मध्येच सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्या अभावामुळे, अनुपस्थितीमुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. ओके. माफ करून द्या. तुम्हाला हार्ट चक्रानंतर तुम्हाला सांगेल कसं असतं. ओके. चला, सर्वात अगोदर आपण बघणार आहे ओरा म्हणजे काय. आता मी तुम्हाला विचारत नाही ना कुणाला ओरा माहिती आहे का काय, कारण आपला सिलेबस तेवढा कंप्लीट होत नाही, मी सरळ शिकवायला घेतो हं. आता हे ओरा म्हणजे काय बघा, स्क्रीनवर महापुरुषांची फोटो दिसत आहे आणि त्यांच्या मागे काय आहे, सर्वांच्या कॉमन गोष्ट, त्यांच्या मागे आहे एक प्रकाशाचं वलय. ओके, याला बोलतात एनर्जी फील्ड. त्यांचं दिसतं आहे, पण तसं आपलंही एक एनर्जी फील्ड असतं, आपलाही ओरा असतो. आपल्याही ओराचे काही कलर असतात, त्याचीही काही लांबी रुंदी असते, त्याची पण काही लेंथ असते, सगळं आपण बघणार आहे. तो ओरा का महत्वाचा आहे, त्याला जपणं का महत्वाचं आहे. हा, चला आता मी तुम्हाला सांगतो ओरा. सर्वात अगोदर एक प्रॅक्टिकल घेतो तुमचं. आज प्रॅक्टिकल नाही घेतलं, रोज घेतो ना. छोटंसं प्रॅक्टिकल घेऊया आपण. चलो ठीक आहे, प्रॅक्टिकल नाही एवढं आज आपल्याला टाइम पुरणार नाही, आपण हे प्रॅक्टिकल नंतर कधीतरी. तर बघा, ओरा काय असतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. चलो. तर आता बघा, ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती, आपल्या आजूबाजूला असलेले एक ऊर्जा क्षेत्र असतं, एक एनर्जी फील्ड असते. आपण सर्व जसं स्थूल शरीर आहे, पण आपण सगळे व्हायब्रेट करत असतो. प्रत्येक गोष्ट पृथ्वीवरची, प्रत्येक गोष्टला ना, प्रत्येक गोष्टीला एनर्जी असते. तुम्ही दगड जरी पकडला तरीही त्याच्यात काही ना काही व्हायब्रेशन्स असतात. सजीव वस्तू असेल, निर्जीव वस्तू असेल, प्रत्येकामध्ये व्हायब्रेशन्स असतात, एक फिलिंग असते, एक एनर्जी असते. जर आपलं शरीर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर छोट्या छोट्या सेल्स पासून, ऍटम पासून आपण बनलेलो असतो. ओके. तर तुम्हीच नाही, व्यक्तीच नाही, तर तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तू, तुमच्या घरात सगळ्यांचा ओरा असतो. तर हे ओरा व्यक्तीच्या बाबतीत बोलायचं गेलं तर 7 स्तरांमध्ये विभागले गेले आहेत. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडतो. आणि ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास काय होतं, थकवा, चिंता आणि निराशा आपल्याला जाणवते. तर बघा, माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना, मागे पुढे सगळीकडून 3 ते 4 फूट पसरलेली असते. ॲव्हरेज पर्सन, तुम्ही आम्ही. ओके. तर मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळीवर पण अवलंबून असते. जसं की कोणी आध्यात्मिक साधक आहे, खूप ध्यानी आहे, किंवा खूप हेल्दी पर्सन आहे, ॲथलीट आहे, त्यांची ओरा खूप जास्त पसरलेला असतो. आणि कमकुवत आणि कमी जे लोक बेड रिडर असतात, नेहमी आजारी असतात, त्यांचा ओरा खूप छोटा असतो, 1 ते 2 फूट असतो. हा, तर काही लोक अचानक कोणी जर मृत्यू जवळ आला तर ओळखू पण शकतात की याची ओरा मला खूप छोटी दिसते. काही लोकांना भास होऊन जातो, ध्यानी लोकांना. तर सशक्त आध्यात्मिक साधक जसे की ध्यान करणारे किंवा हिलर्स, त्यांचा ओरा 6 ते 12 फुटापर्यंत पसरलेला असतो. आता बघा, हे कसं असतं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता लेंथ कशी मोजायची, ओव्हरऑल कसा बघायचा, लेंथ कशी असते, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. ओरापेक्षा आपल्याला चक्र जास्त इम्पॉर्टंट आहे, तरी पण ओरा पण खूप महत्वाचा रोल प्ले करतो डे टू डे लाईफमध्ये. तर ओरा आज बॅलन्स कसा करायचा थोड्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. ओके. आता बघा, नॉर्मली हिलर्स लोक जे असतात ते ओरा कसा मोजतात, एखाद्याच्या ओराची लांबी बघायची असेल आपल्याला, तर त्यांच्याकडे ना असं अमेझॉनवर एल रॉड, याला एल रॉड बोलतात, असे एल रॉड बोलतात. हे अमेझॉनवर तुम्हाला भेटून जातं. काही प्राइस असेल, पण हे काम खूप छान आहे. उद्या पेंडुलम शिकवणार आहे, त्याचा आणि याचं फंक्शन एकच आहे. तर काही लोकांना असे 5-10 मीटर पुढे उभे करतात आणि त्याला बोलतात तू थोडा थोडा पुढे पुढे चालत आहे, आणि जेव्हा त्याच्या ओराला हे टच करतं याचे पॉइंट्स, तर तेव्हा हे हालचाल करायला लागतं. ओके. तर याचं मिनिंग काय आहे की मग तिथून त्याच्या ओराची लेंथ मोजली जाते, स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. तसंच मोजतात. तसंच आपण ओरा बघू सुद्धा शकतो. याचा ओरा, यार ओराचा कलर काय आहे, त्या कलरचे मिनिंग काय आहे, सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आणि जर आपला ओरा वीक असेल तर मग काय रेमेडीज आहे, थोडंसं आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. तर खूप नॉलेज घेण्यासारखं सेशन असणार आहे. खूप छान माहिती आहे ना. आता बघा, आपल्याला काय होतं, ओरा जर तुम्हाला जरी समजत नसेल तर बघा, आपल्याला काही ठिकाणी गेल्यावर अस्वस्थ वाटते आणि काही ठिकाणी गेल्यावर शांत वाटते. आता बघा, तुम्हाला सांगितलं की 5-5 तास तास दिली की कुठे तुम्हाला घालवायचे आहे, आणि 2 ऑप्शन दिले. 5 तास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घालवायचे आहेत, एखाद्या दवाखान्यात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, नगरपालिकेच्या एखाद्या, आणि 5 तास तुम्हाला कुठलाही मंदिर, गुरुद्वारा, चर्चमध्ये घालवायचे आहेत. तुम्ही सर्वात अगोदर काय बोलणार,
जर मला घालवायचेच आहे 5 दिवस, काही चॅलेंजेस आहे, तर मी त्या प्रार्थना स्थळांमध्ये घालेल. का बरं? कारण मंदिर, ओरा, चर्च, असे गुरुद्वारा काही असेल, तिथला ओरा कसा असतो? अतिशय पवित्र असतो, एकदम प्युअर असतो. आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर 5 तास घालवले, तुम्ही भलेही खूप हेल्दी असाल, 5 तासात एकमेकांच्या ओरामध्ये मिक्स होऊन तुम्ही ऑटोमॅटिक आजारी पडाल. ओके. तर नर्सेस लोक पण आपले खूप स्टुडंट असतात, खूप प्रॉब्लेम असतो. तर कोणी असेल तर सांगतो, तुम्ही ज्या लोकांमध्ये काम करतात त्या लोकांचा जरूर आपल्या जीवनामध्ये प्रभाव पडत असतो. ओके. थोडंसं आपण अजून डिटेलमध्ये बघूया. ओके, तर तुम्ही ध्यान वगैरे केलं, तुमचा ऑरा मस्त मोठा होतो, क्लीन होतो. आता बघा, आपण नेहमी आनंदी का राहिलं पाहिजे? लक्षात घ्या, ओरा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. मी सकाळी एक प्रॅक्टिकल घेतलं की हॅपी कसं राहायचं, आणि जो माणूस हॅपी असतो आणि जो सॅड असतो त्यांच्या जीवनामध्ये कसा प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही बोलतात, तुम्ही कुठेही जातात, नकारात्मक लोक, नकारात्मक व्यक्ती जीवनामध्ये ओढून घेतात, प्रसंग असतं काय बघा. तुम्ही ऑलरेडी उदास असतात, नाराज असतात, सॅड असतात. तर एक सॅड व्यक्तीचा ओरा बघा तुम्ही, हा असा ओरा आहे, हे फोटो आहे. तर आजूबाजूला इथे गॅप दिसत आहे तुम्हाला, बरोबर? ह्या जसं ड्रॉइंग काढलं आहे वेगवेगळ्या कलरचं, ते छोटे छोटे गॅप आहे. याचा अर्थ काय आहे? तुमचा ओरा वीक आहे. आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक लोकांमध्ये काम करतात, एखादी निगेटिव्ह व्यक्ती घरात येते, तर त्याचा ओरा आणि तुमचा ओरा पकडला जातो, आणि तुम्ही ऑलरेडी निगेटिव्ह विचार करत आहे, नाराज आहे, अजून निगेटिव्हिटी खेचून घेतात. मग तुम्हाला नजर होणं कुठे गेल्यावर, लवकर तुमचं डोकं वगैरे दुखणं कुठे समारंभात गेल्यावर, अशा गोष्टी तुम्हाला फील होऊ शकतात. आणि एक आनंदी माणूस बघा कसा असतो, एक हॅपी माणूस कसा असतो बघा. त्याचं ओराचं बघा तुम्ही, हे पूर्ण पिक्चर बघा, तिथे एकही ब्रेक पॉईंट नाही, तिथे कुठेच गॅप नाहीये, कुठेच नाही. असे लोक ना कुठल्याही ठिकाणी जाऊन, एखाद्या भूताच्या हवेलीत गेले, पुराण्या खंडरमध्ये गेले, तरी या लोकांना काहीच फरक पडत नाही. ते इतक्या कॉन्फिडन्सने जातात, मला त्याचा काही विश्वास नाहीये, मला काही होणार नाही. लिंबू मिरची दिसली रस्त्यात तरी पाय देऊन ठेवतील त्याच्यावर, इतके स्ट्रॉंग असतात असे लोक. त्यांना काहीच होत नाही, खूप हॅपी असतात, हॅपी गो लकी असतात, कॉन्फिडंट असतात. ऑलरेडी यांचा ओरा स्ट्रॉंग असतो, उलट यांच्यात ओरात कोणी आलं तर त्यांचा ओरा पॉझिटिव्ह होतो, इतका सुंदर यांचा ओरा असतो. ओके. तर नेहमी आनंदी राहायचं आहे, हॅपी राहायचं आहे. आता मी काय केलं होतं, सकाळी एक एक मिनिटाचं प्रॅक्टिकल घेतलं सर्वांचं, आणि सर्वांना काय सांगितलं की 1 मिनिटापर्यंत तुमची स्माइल जाऊ द्यायची नाही चेहऱ्यावरून, आणि तसंच राहायचं आहे. तर बघा, ऑलरेडी ज्यांचा मूड खराब होता ना, त्यांचा पण मूड रिफ्रेश झाला. हे छोटे छोटे प्रयोग कुठे करायचे बघा. आता जर तुम्हाला छोट्या छोट्या रेमेडीज सांगतो, जर तुम्हाला तुमचा ओरा चांगला पाहिजे, चांगल्या व्यक्ती आकर्षित करायचे, चांगले लोक आकर्षित करायचे, तर काय करायचं? छोटे छोटे टास्क. आता तुम्ही मुलांना सोडवायला सकाळी शाळेत जात आहे, दुकानात जात आहे, तर काय करायचं? आपण एक हे घ्यायचं, काय चॅलेंज घ्यायचं. मी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं की एक 40% छोटीशी स्माईल चेहऱ्यावर आणायची, आणि घरी दुकानातून येऊपर्यंत ती स्माईल चेहऱ्यावर कायम ठेवायची. सकाळी असं केलं होतं, गेम खेळला होता, तर कोणी स्माईल सोडली नाही. तसं तुम्ही केलं तर काय होणार माहितीये का? तुम्ही इतके हॅपी असणार, तर लोक स्वतः रस्त्यात तुम्हाला विचारणार, काय झालं तू एवढा हॅपी आहे? आणि तुम्हाला हॅपी बघून तो माणूस हॅपी होणार, तो त्याचं दुःख विसरेल. ओके. तर हॅपी राहणं, स्माइली राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता एखादी मुलगी उदास असेल, उदास तोंड घेऊन लग्नात वगैरे कुठे फिरायला गेली, तिच्यावर कोणत्या मुलाला प्रेम होणार आहे का? नाही ना. हॅपी लोक लगेच सगळ्यांना आवडतात की नाही? छोटे मुलं तर बघा, आपल्याला छोटे मुलं का आवडतात? एकदम निरागस असतात, हॅपी असतात, आपण आपल्याला ते लवकर अट्रॅक्ट करतात, बरोबर? तुम्ही जितके हॅपी असाल तेवढा तुमचा ओरा स्ट्रॉंग होणार आहे, तुम्ही नकारात्मक गोष्टी कमीत कमी आकर्षित करणार आहे. तर जास्तीत जास्त हॅपी राहायचं आहे. ओके. टेन्शन घ्यायचं नाही. सिर्फ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा. ओके. कालचं एक प्रिन्सिपल. हा. ओके. तर बघा, ओराचे असे 7 स्तर असतात: भौतिक स्तर, भावनिक स्तर, मानसिक, आत्मिक. पण आपल्याला जास्त जो 1 नंबरचा भौतिक स्तर आहे तो जास्त इफेक्ट करतो. बाकी तुम्ही डीप लेवलवर ह्या साधनेमध्ये पुढे जातात तर तुम्हाला ते शिकवलं जातं. ओके. तर मेन आहे आपलं फिजिकल लेवलचं, आपण तेच बघणार आहे. आणि आता 7 चक्र शिकणार आहे, तर त्यात तुमचं बरंच कव्हर होऊन जाईल. ओके. तर बघा, आता ओरा बघायचा कसा, याच्यात दोन काही टेक्निक्स असतात. आता हा एक कॅमेरा आहे. आता जर काही वर्षापूर्वी आपल्याला कोणी सांगितलं असतं की 400-500 वर्षापूर्वी आपल्या बॉडीच्या आतल्या तुम्ही ऑर्गनचे फोटो काढू शकतात, तर आपला विश्वास बसला असता का? नाही. तसंच आपण ओरा बघू शकतो आजकालच्या टेक्नॉलॉजीमध्ये. हे किरिलियन फोटोग्राफीचं कॅमेरा आहे.
एक किरिलियन नावाच्या सायंटिस्टने बनवला आहे. जसं एक्स रे कॅमेरा मेरी क्युरी यांनी बनवला होता, तसं एक किरिलियन फोटोग्राफी आहे. तर याच्याने काय होतं, याच्याने जर फोटो क्लिक केला तर अ, तुम्हाला पूर्ण व्यक्तीचा, वस्तूचा संपूर्ण ओरा दिसतो. आता ओरा दिसतो कसा बघा. आता त्या कॅमेराने एका हाताचा फोटो काढला आहे, तर त्याच्या आजूबाजूला छोटंसं तुमचं ऊर्जा क्षेत्र दिसतं, एक प्रकाशाचं वलय दिसतं. ओके. आता ह्या ठिकाणी बघा, फक्त वस्तूंचा पण केला आहे. आता समजा एक टोमॅटो आहे बघा, एक कच्चा टोमॅटो आहे शेतामधून काढलेला, त्याचा ओरा एकदम स्ट्रॉंग दिसतो, एक त्याच्या एनर्जी फील्ड एकदम छान दिसतात, ब्राईट दिसतात. पण जेव्हा त्याला शिजवलं, त्याच्यावर प्रोसेस केली, तर एक प्रोसेस टोमॅटो तुम्हाला असा त्याच्या ओरा ब्रेक झालेले दिसतात. ओके. अजून तुम्ही बघा, इकडे एक ब्रोकोली आहे, तुम्ही फ्लावरची भाजी समजा इथे, जर तुम्ही शेतातून काढली ताजी ताजी भाजीचा ओरा असा असतो, आणि तुम्ही बनवल्यानंतर एकदम ओरा त्याचा वीक होऊन जातो. आपली चावी, फुलं, फळं सगळ्यांचा ओरा असतो. ओके. बघा, एका व्यक्तीचा फोटो काढला आहे, तर इथे त्या कॅमेराने त्याचे कलर देखील दिसत आहे. आणि लिटरली आता बरेच सगळे स्कॅनर आले आहेत, ओरा स्कॅनर आले आहेत. लोक ओरा स्कॅन करून तुमची 10 पानांचं PDF सगळे रिपोर्ट देऊन टाकतात. तर असे ओरा स्कॅनरचे कॅमेरे सुद्धा आले आहेत. तर ह्या गोष्टी अगोदर कोणाला बिलीव्ह नव्हत्या, पण आता सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. ओके. बघा, इथे पण काही एक्झाम्पल दिला आहे. हे बघा, इथे खाली एक टोमॅटो दिलेला आहे. आपण एकदम नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला एक टोमॅटो आहे, त्याचं ओरा क्षेत्र खूप स्ट्रॉंग दिसत आहे. आणि एकाला तुम्ही केमिकल टाकून, थोडंसं रसायन टाकून बनवलं आहे, तर त्याचा ओरा एकदम वीक आहे. तसंच इथे काही मशरूम आहे, ब्रोकोली आहे, सो अँड सो आहे. हं. तर होतं कसं बघा, साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, आपण आजारी वगैरे कसे पडतो, ह्या गोष्टी आपल्याला कशा इफेक्ट करतात. आता बघा, तुम्ही बाजारात गेले आणि समजा भाजी घ्यायला गेले, बटाटे वगैरे घेतले, आणि तुम्ही काय करतात, चांगले चांगले निवडून टाकतात की नाही, खराब बाजूला काढतात. असे सगळे लोक दिवसभर त्या गाडीवर करतात, त्या भाजीवाल्याकडे. मग ते बटाटे तो खरंच फेकतो का बाहेर? नाही फेकत. ते बटाटे कुठे जातात? एका वडापाववाल्याकडे जातात, बाहेर जातात स्ट्रीट फूडवर, आणि तेच वडापाव तुमचे, तेच बटाटे वडापाव बनवून तुमच्या पोटात जातात. त्याची एनर्जी ऑलरेडी खराब असते. आणि मग तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांचा पहिला प्रश्न असतो, बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का? अंडरस्टँड? आलं लक्षात तुम्हाला ह्या गोष्टी कशा इफेक्ट करतात? कोणी व्यक्ती असेल बघा तुम्ही, एखादा फर्स्ट बेंचवर बसणारा मुलगा असतो, त्याचा ओरा आणि लास्ट बेंचवर जो मुलगा नेहमी बसतो त्याचा ओरा मॅचच होणार नाही, त्या दोघांची कधी मैत्रीच नसते. तर छोटे मुले या बाबतीत खूप हुशार असतात, क्राऊन चक्र वगैरे शिकवेल तेव्हा तुम्हाला सांगेल. ओके. तर आपला ओरा स्ट्रॉंग कसा करायचा, त्याच्या काही रेमेडीज आहे, थोड्याशा रेमेडीज आपण बघणार आहे. ओके. आपल्याला खरं तर चक्रावर काम करायचं आहे, पण दिवसभरात आपल्याला ओरावरही लक्ष द्यायचं. तर ओराचे काही कलर असतात. जसं लाल आहे, लालचा अर्थ तो व्यक्ती खूप एनर्जेटिक असतो. केशरी आहे तो क्रिएटिव्ह असतो. पिवळा ज्याचा ओरा आहे तो कॉन्फिडेंट असतो. हिरवा खूप लवली असतो, सो अँड सो. हे चक्रामध्ये तुम्हाला थोडंसं चांगलं समजेल. आपला ओराचा कलर कसा बघायचा हे पुढच्या लेवलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. सध्या आपण एवढा सिलेबस कव्हर करू शकत नाही. हं. आता आपला ओरा दूषित का होतो, आपला ओरा खराब का होतो? सततचे तुम्ही नकारात्मक विचार करतात, तुमच्या भावना, तणाव आणि चिंता, म्हणजे सतत तुम्ही नकारात्मक राहणार. किती नकारात्मक राहणार, राहून राहून तुमची गोष्ट कॅन्सर सारख्या आजारापर्यंत पसरते. ओके. तणाव, चिंता, अयोग्य जीवनशैली म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल, तुमच्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण, तुम्ही जिथे काम करतात जर तिथे टॉक्सिक लोक आहे, आजूबाजूला सगळे खराब लोक आहेत, खराब विचारसरणीचे आहे, तुम्ही ऑटोमॅटिक तसेच होतात. एखादा निर्व्यसनी माणूस कंट्रोल ठेवून ठेवून त्या लोकांमध्ये किती दिवस कंट्रोल ठेवणार आहे? एक दिवस तर त्याला व्यसन लागणारच आहे. आणि शारीरिक आणि मानसिक थकवा. ओके. मी सांगेल आता काय करायचंय बघा. आता ओरा शुद्धीकरणाच्या बेसिक तुम्हाला स्टेप सांगतो, बाकी रेकीमध्ये तर तुम्हाला करायचंच आहे. सर्वात इम्पॉर्टंट आहे ध्यान आणि प्राणायाम. तुम्हाला इथून पुढे मेडिटेशन वगैरे करायचं आहे. प्राणायाम आपला विषय नाही आहे, पण जे लोक योगा वगैरे करतात त्यांचा ओरा छानच असतो. जे लोक जिम करतात, सकाळी वॉकला जातात, ते हेल्दीच असतात. ओके. सेकंड आहे मीठ आणि पाण्याने स्नान. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. मुंबई सारख्या शहरात लोक सकाळी निघतात लोकल ट्रेनने, रात्री पण त्या भीडभाडमध्ये येतात. ऑफिसचे लोक, नंतर ट्रेनची एवढी गर्दी, बसची गर्दी. तर किंवा तुम्ही एक ब्युटी पार्लर चालवत असाल,
ती व्यक्तीचं तुम्ही दिवसभर सलून असेल, ब्युटी पार्लर असेल आणि त्या व्यक्तीबरोबर तुम्ही डील करतात. त्याचा ओरा कसा असतो, तुम्ही त्याच्याबरोबर काम करताना त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीची एनर्जी तुमच्या ओराच्या फील्डमध्ये येते हा. तर नर्सेस आहे, ब्युटी पार्लरवाले आहेत, रोजचे डेली ट्रॅव्हलर्स आहेत जे ट्रॅव्हलिंग करतात, त्यांच्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा दिवस संपेल तेव्हा न चुकता तुम्हाला काय करायचं आहे, हिमालयन रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्टमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मुठभर टाकायचं आहे किंवा 3-4 चमचे पाण्यामध्ये मिक्स करून आंघोळ करायची आहे. आणि तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये सडन शिफ्ट जाणवेल, खूप छान जाणवेल. तर असं कुणी आहे का की असा प्रयोग करून बघितलाय, खूप छान वर्क करतो हा, तुमचं अचानक एनर्जी बूस्ट करतो. जसं आपण पितो ना ग्लुकॉन डी, तसं हा ग्लुकॉन डीचं काम करतं, आपला ओरा क्लीन करतो. ओके. तर कोणी आहे का असं केलं आहे कधी असे प्रयोग, म्हणजे दुसऱ्यांना कळेल की वर्क करतं. ओके. मॉर्निंगच्या बॅचला तर बरेच लोक होते, बरेच प्रयोग करून बघितले. आहे का कोणी असं केलं आहे? चला, विनोद सर बोलतात केलाय, सोनाली मॅमने पण केलं आहे. खूप सुंदर आहे हा. कारण तो वर्क खूप छान करतो. तर तुम्हाला माहिती आहे म्हणून, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. जसं आपण आजारी पडल्यावर ग्लुकॉन डी पितो, हा, खडे मीठ वापरतात, पण सजेस्टेड तर ते रॉक सॉल्टच असतं, हिमालयन रॉक सॉल्ट. 10 रुपयाला पुढे भेटते दुकानामध्ये. ओके. तर घेऊन ठेवायचं, खूप छान असतं आपलं. जसं ग्लुकॉन डी पितो पटकन एनर्जी, तसं आपला क्विक ओरा क्लिन्झिंग साठी तुम्हाला मीठ वापरायचं आहे. आपली आजी पण नाही का आजारी पडलं अगोदर मीठ हातात घ्यायची आणि सर्वी नजर काढायची, तसं. ओके. हा, राम सर काही बोलायचंय का तुम्हाला? काय झालं? हो, मी करतो सकाळी आंघोळ ते मीठ टाकून. पण रोज नका करत जाऊ. ती आठवड्यातून एकदा दोनदा ठीक आहे. ओके. रोज नाही करायचं. नाही नाही, रोज नाही करायची गरज आहे. आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा केलं तरी चालतं. किंवा ज्या दिवशी तुम्ही खूप नकारात्मक लोकांमधून जाऊन आले आहेत, खूप असं तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती खूपच खराब होती, दिवसभराचं टेन्शन होतं, तर करत जा. ओके. तसं रोज करायची ओके ओके. गरज नसते. ओके. ओके. ओके, चला ठीक आहे. ओके. तर आता आपण असे काही आहेत, अजून काय आहेत, अजून पुढच्या रेमेडीज आपण बघू 2-3, मग चक्राविषयी शिकवायला घेऊ. ओके. दुसरं आहे, तुम्हाला क्रिस्टल्स वापरायचे आहे. क्रिस्टल्स खूप छान काम करतात हा. क्रिस्टल म्हणजे काय, आता बरेच टाईपचे क्रिस्टल्स येतात आजकाल, खूप पॉप्युलर ट्रेंडिंग आहे हे सगळं. तर आपलं कसं असतं ना, सगळ्या गोष्टीचं एक व्हायब्रेशन असतं, एनर्जी असते, एक फ्रिक्वेन्सी असते. पण क्रिस्टलचं कसं असतं, क्रिस्टल त्याची फ्रिक्वेन्सी बदलत नाही, त्याचं एनर्जी फील्ड नेहमी स्ट्रॉंग असतं. तर तुम्ही असं हातात क्रिस्टल घालू शकतात, बरेचसे लोक आता घालतात. क्रिस्टल वापरायचं आहे. किंवा मी तुम्हाला उद्या काय शिकवणार आहे माहिती आहे का? अं, उद्या मी तुम्हाला घराची एनर्जी चेक करायचं शिकवणार आहे. ओके. तुमच्या पूर्ण संपूर्ण घराची एनर्जी कशी चेक करायची. तर तेव्हा तुम्हाला जर वाटलं एखाद्या रूमची एनर्जी खराब आहे, तर तुम्ही असं एखादं क्रिस्टलचं झाड वगैरे घरामध्ये ठेवू शकतात. ओके. तर क्रिस्टल खूप छान काम करतात त्याच्यामध्ये हा. थांबा एक मिनिट, जरा असं नेटवर्क मला वाटतं प्रॉब्लेम झाला आहे. हम्म. आता दिसतंय का, ऐकू येते का सर्वांना? ठीक आहे. ओके, चला ठीक आहे. मला वाटलं की नेटवर्क खराब झालं. तर क्रिस्टल्स तुम्ही वापरू शकतात, क्रिस्टल खूप छान काम करतात. मेडिटेशन तर तुम्ही तुम्हाला देणारच आहे, शेवटच्या दिवशी मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे, पंचतत्व. आता हे 5 तत्व काय असतात, खूप इम्पॉर्टंट आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. या 5 तत्व का इम्पॉर्टंट आहे आता बघा. साधी सोपी गोष्ट आहे. अगोदर लोक आजारी पडायचे तर डॉक्टर काय बोलायचे, आपण पिक्चर मध्ये बघायचो ना की आपण जुने लोक हवा पाणी बदलायला गावाला जाऊन यायचे. ते कशासाठी यायचे, कशासाठी बघा, तुम्ही पंचतत्वाच्या जास्तीत जास्त जवळ राहायचं आहे, याचाच अर्थ काय, नेचरच्या जवळ राहायचं आहे. आता मला सांगा तुम्ही, शहराच्या लोकांपेक्षा गावची लोक कमी आजारी पडतात की नाही, हेल्दी असतात की नाही, बरोबर? का असतात बरं? हे बघा, जर तुम्ही पृथ्वी तत्व घेतलं तर ते लोक शेतामध्ये काम करतात, त्यांचे पाय जमिनीला टच होतात, जमिनीशी संपर्क असतो. ती जी एक्सेस एनर्जी आहे शरीरामध्ये, अति जास्त ऊर्जा आहे, ती कुठे जाणार? आपण बिल्डिंग मध्ये राहतो, नेहमी चप्पल बूट खाली येतो, ऑफिसला जातो, परत येतो. मग आपली एक्स्ट्रा एनर्जी जाणार कुठे, ग्राउंडिंग कुठे होणार? गावाकडचे लोक बिंदास बिना चप्पलचे चालतात, चप्पल बुटचे. सेकंड, त्यांच्याकडे मोठे पाण्याचे स्रोत असतात, ओढा, नदी, तलाव, हे सगळं ते निसर्गाच्या खूप जवळ असतात, तर जलतत्वाच्याही खूप जवळ असतात,
अग्नितत्व असतं. आता अग्नितत्व बघा तुम्ही, छान त्या आता तर नाही करत, पण अगोदर ते लाकूड आणून चूल वगैरे पेटवणार. आता तर सगळीकडे एलपीजी गॅस आले आहेत. तरी अग्नितत्वाच्या जवळ असतात. सर्वात इम्पॉर्टंट वायू तत्व, तिथली हवा फ्रेश असते ॲज कम्पेअर टू शहराचे लोक. ओके, तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे, तर महिन्यातून एकदा जात जा पिकनिकला वगैरे. कशासाठी जायचं? म्हणजे आउटिंगला. शहराच्या लोकांसाठी सांगतो हे, शहराच्या बाहेर जा, पण कशासाठी? सेल्फी आणि स्टेटससाठी नाही. नाही तर तिथं गेलो, सेल्फी काढला, स्टेटसला ठेवलं, आणि हिने माझा स्टेटस लाईक केला नाही, हिला जळण झाली आणि त्याचं असं आहे, हे जातात तेव्हा तर आम्ही यांना खूप लाईक करतो, तसं नाही हा. जायचं आहे, पूर्ण अनुभव घ्यायचा आहे, ती ताजी हवा, ते पायाचा तुमचा जमिनीला स्पर्श, ते पाण्यात पाय डुबवून बसणं, ते सगळं तुम्हाला करायचं आहे. तुमचा ओरा 8 महिन्यातून एकदा गेले तरी पण एक बॉडीला रिफ्रेशमेंट भेटणार आहे. ऍग्री की नाही? तर पंचतत्वाच्या तुम्ही निसर्गाच्या जितकं जवळ राहणार, तुमचा ओरा तेवढा सुंदर स्ट्रॉंग राहणार आहे. ओके. शहर कृत्रिम आहे, गाव प्राकृतिक आहे. आलं लक्षात तुमच्या? गाव, विलेज, रुरल एरिया हा नैसर्गिक आहे, पण शहरं माणसांनी बनवले आहेत. तर शहरं ऍक्च्युली माणसासाठी डिझाईन केलेले नाहीये, ते माणसानेच माणसासाठी डिझाईन केले, परमेश्वराने नाही केले. परमेश्वराने त्या हिशोबाने जमीन पाणी खूप छान दिलं होतं, पण आपण त्या वातावरणात आजारीच पडतो. ओके, तुम्हाला असं पर्यावरणामध्ये राहायचं आहे. आता ओरा झालं, आता आपल्याला सात चक्र खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं रेकीमध्ये आहे, सात चक्रावरच आपल्याला पुढे जाऊन काम करायचं असतं. एखाद्याची हिलिंग सात चक्रावर करायची असते. आता तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे. आणि व्यक्ती खराब नसतो, तर त्याचे चक्र खराब असतात, त्याचे बॅलन्स चक्र असंतुलित असतात. आता हे तुमच्यासाठी नाही आहे, फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहेच, पण फक्त तुम्ही नाही तर तुमचे फॅमिली मेंबर्स, मित्र परिवार. तुम्हाला आता कळेल कुणाच्या जीवनामध्ये तो कसा वागतो आणि त्याचं कुठलं चक्र खराब आहे, आणि त्याच्यावर आपल्याला कसं वर्क करायचं आहे ते आपल्याला रेकी शिकवतो. ओके, तर मी आता जे पण शिकवेल लिहून घ्यायचं आहे का? हे सात चक्र आहे. मी तुम्हाला बीज मंत्र, कलर, पोझिशन सांगेल. क्लास संपल्यानंतर म्हणजे 5व्या दिवशी तुम्हाला मी नोट्स देणार आहे. त्याच्यात मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. ऑडिओ फाईल, रेकॉर्डिंग नाही, ऑडिओ फाईल. ते जीवनभर तुमच्या बरोबर राहील. तेव्हा ते मेडिटेशन करताना तुम्हाला हात तसा ठेवायचा आहे, तो कलर इमॅजिन करायचा आहे, शक्य असेल तर बीज मंत्र बोलायचा आहे. ते आता मी शिकवेल तुम्हाला. तर फक्त नोट डाऊन करा 3 गोष्टी: कलर, बीज मंत्र आणि पोझिशन. बाकी काही लिहायची गरज नाहीये, चक्राचं नाव. आता बघा, ही चक्रे काय असतात? चक्रे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. तसं शरीरामध्ये खूप सगळी चक्र आहेत आपली, पण मेन त्याचा बेस आहे 7 चक्र असतात. ओके, आपल्या स्पाइन मध्ये असतात. ओके, तर त्या पोझिशन मी सांगणार आहे एक एक करून कशा असतात. तर प्रत्येक चक्राची वेगळी फ्रिक्वेन्सी असते, वेगळी वारंवारता असते, आणि चक्र संतुलित नसल्यास शरीर, मन, आत्मा प्रभावित होतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. आपला फोकस याच्या पुढे रेकीने संतुलित करण्याचा असणार आहे. लवकर होतं. तर 7 चक्र आहे. पहिलं चक्र आहे रूट चक्र. तुम्हाला नोट डाऊन करून घ्या. रूट चक्र मराठीत लिहा. एक मिनिट. चला, एक मिनिट, मी मराठीमध्ये कसं लिहायचं मी सांगतो. हा, लिहा मूलाधार चक्र. 1 नंबर बघा, मूलाधार, बेस, आपला जीवनाचा बेस. मूलाधार चक्र लिहा. याचा कलर, जेव्हा तुम्हाला मेडिटेशन येईल तर लाल कलर तुम्हाला फक्त व्हिज्युअलाइज करायचा आहे. तर याची पोझिशन तुम्हाला बघा, आपले जिथे जेनेटिकल ऑर्गन्स असतात, जनेंद्रिय असतात, ती त्याची पोझिशन आहे. आपल्या जी मागची स्पाइन आहे, रीडची हड्डी आहे, त्याच्या सगळ्यात खालच्या पोझिशनला. तर रेकीला कसं कॉल करायचं मी तुम्हाला थोड्या वेळाने शिकवेल. तर तेव्हा असं करून तुम्हाला तिथे त्या चक्रावर हात ठेवायचा आहे. तर ते ना 21 मिनिटाचं मेडिटेशन असतं, आणि प्रत्येक चक्रावर 3 मिनिटाला तुम्हाला रेकी द्यायची आहे. 3 मिनिटं रेकी द्यायची आहे, अशी प्रोसेस आहे. तर 3 मिनिटं तुम्हाला त्या चक्रावर हात ठेवायचा आहे मेडिटेशनची क्लिप आल्यानंतर. ओके, ते साऊंड मेडिटेशन असणार आहे. तर तुम्हाला असं रोज 3-3 मिनिट एक एक चक्र हील करायचं आहे, आणि काही दिवसांनी खूप सुंदर रिझल्ट येतात. तर तेव्हा याचा कलर लाल, पोझिशन माहिती आहे ऑलरेडी, आणि बीज मंत्र लम. बीज मंत्र लम तुम्हाला त्याचा उच्चार करायचा आहे.
सारखं सारखं लम लम. शक्य असेल घरात कोणी असेल अनकम्फर्टेबल असेल फक्त ऐकलं तरीही चालतं, पण तुम्ही जर त्याला उच्चारण केलं तर खूप छान काम करतं. बीज मंत्र मी मणिपूर चक्र आल्यावर तुम्हाला एक्सप्लेन करेल हा. 3 गोष्टी लिहित जा प्रत्येक चक्राचं नाव, पोझिशन आणि कलर आणि बीज मंत्र, हा एवढ्याच गोष्टी लिहायच्या आहे तुम्हाला. आता जीवनामध्ये बघा, ज्याचं मूलाधार चक्र बॅलेन्स आहे, ज्या व्यक्तीचं, आता तुम्हाला तुम्हाला इमॅजिन करा, घरचे व्यक्ती इमॅजिन करा, बघा कसे व्यक्ती आहेत, त्यांचं कुठल्या चक्राला प्रॉब्लेम आहे. बघा, ज्यांचं मूलाधार चक्र बॅलेन्स असतं ते लोक खूप आत्मविश्वासाने जगतात, रोटी कपडावर मकानवाले, आणि त्यांच्या जीवनात स्थिरता असते, स्टॅबिलिटी असते. यांच्या जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. परिस्थिती कसे पण येऊ द्या, हे लोक बोलतात मी आहे बघून घेईल. संकट घरावर किती मोठे येऊ द्या, ही व्यक्तीचा पहिला डायलॉग असतो, मी आहे ना, बघून घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल नेहमी सकारात्मक असते. त्यांचं शरीर पूर्णपणे निरोगी आणि ऊर्जावान असते. आणि फिजिकल लेवलवर, शारीरिक लेवलवर त्यांचे रूट चक्राचे म्हणजे खालचे सर्व ऑर्गन्स त्याच्यामध्ये येतात. त्यांचे हाडे, पाय, कंबर वगैरे खूप हेल्दी असतात. पण ज्याचं मूलाधार चक्र असंतुलित आहे त्याचं काय आहे, अशी व्यक्तीला सतत भीती वाटत असते. जीवनामध्ये अनिश्चितता म्हणजे अनसर्टिनिटी आणि चिंता अधिक जाणवते. आज तर भेटलंय, उद्या काय होईल, उद्या कुठून आणू, असे लोक असतात. पैसा टिकत नाही किंवा आर्थिक चिंता असते. असा माणूस 12 महिने पैशाचं रडगाणच गात असतो. ओके. कायम थकल्यासारखं वाटतं, उत्साह कमी असतो, यांच्यात बिलकुल एनर्जी नसते. त्यांना किती थंडी वाजली तरी बोलणार, फॅन बंद करायला जाणार नाही थंडी वाजली तरी. एखादा घरातला व्यक्ती त्या रस्त्याने चालला, तेवढं फॅन बंद करून दे रे. इतके लेझी लोक म्हणजे रूढ चक्रवाले. ओके. तर तुम्हाला शारीरिक लेवलवर पाय, कंबरदुखी, सांधेदुखी असे खालचे ऑर्गन्स असतील त्याला इफेक्ट करतं. ओके. अशा लोकांमध्ये कॉन्फिडन्स खूप कमी असतो. ओके. आणि मानसिक तणाव, स्ट्रेस ऑटोमॅटिक जास्त असतो. ओके. सेकंड आहे सेक्रल चक्र, याला बोलतात स्वाधिष्ठान चक्र. आधी तुम्ही नाव लिहून घ्या. याला मराठी आणि हिंदीमध्ये बोलतात स्वाधिष्ठान. ओके. खंडू सरांनी डीपी असा ठेवला आहे झूमचा, असं वाटतं ते काहीतरी लिहित आहे, पण व्हिडिओ बंद आहे. मला सारखं वाटतं की सर खूप सिरियसली काहीतरी लिहित आहेत. खंडू बोर सर, व्हिडिओ ऑन करा तुम्ही खरंच लिहितायत का, मला बघू द्या. ओके. चला ठीक आहे. तर स्वाधिष्ठान चक्र, आता स्वाधिष्ठान चक्र बघा, याची पोझिशन बघा तुम्ही. याची पोझिशन आहे आपल्या नाभीपासून 3 बोटे खाली. हा, 2 ते 3 बोट आपल्या बेंबीपासून खाली असते. तर तुम्ही रेकी देताना तुम्हाला तिथे हात 3 मिनिटं ठेवायचा आहे, मेडिटेशन साऊंड ऐकताना. याचा कलर आहे तुम्हाला ऑरेंज कलर किंवा केशरी कलर इमॅजिन करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. हा चला, सर आहेत का? खंडू सर, चला ठीक आहे. मला वाटलं डीपी छान आहे, मस्त सगळं लिहून घेत. ओके. चला. आता त्याचं तत्व नका लिहू, पाणी वगैरे ते आपण नंतर बघूया. तर बीज मंत्र वम, याचा बीज मंत्र वम ऐकायला येईल तुम्हाला, वम. हा, याचा बीज मंत्र आहे वम, कलर ऑरेंज, आणि आपल्या नाभीपेक्षा खूप इम्पॉर्टंट चक्र आहे. हा, नाभीपेक्षा 2 ते 3 बोट खाली. आता बघा, ज्यांचं स्वाधिष्ठान चक्र संतुलित आहे, तर तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित असतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. असे लोक खूप क्रिएटिव्ह असतात. वेगवेगळे छंद असतात यांना. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये खूप सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून राहतो. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. डे टू डे लाईफमध्ये हे चक्र खूप महत्वाचं आहे. ओके. आणि जर तुमचं इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, तर काय आहे, छोट्या छोट्या गोष्टीवर मन दुखावतं किंवा अचानक मूड बदलतो. तुमची कल्पनाशक्ती कमी होते, म्हणजे आधी तुम्हाला खूप क्रिएटिव्हिटी होती, छंद होते, आता कमी होऊन जातात. काही नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही, जीवनात आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. अ, आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम असतात, परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मिसअंडरस्टँडिंग, सो अँड सो. आणि सगळ्यात बघा, शारीरिक लेवलवर याचा काय प्रॉब्लेम होतो बघा तुम्ही. पाठदुखी, तुमच्या प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, हार्मोन्सचे असंतुलन, म्हणजे काय, जास्त करून महिलांसाठी
तुमचे काही पण काही हार्मोन प्रॉब्लेम असतील किंवा पिरियड वगैरेचे प्रॉब्लेम असतील किंवा गर्भधारणेचे काही प्रॉब्लेम असतील, स्वादिष्टान चक्रावरच तुम्हाला वर्क करायचं आहे. आता बघा, हे जे पहिले 3 चक्र आहेत, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो व्यवस्थित. बघा, रूट चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि याच्या पुढचं मणिपूर चक्र, हे 3 चक्र भौतिक जीवनाचे आहेत. सर्व प्राण्यांना असतात, अन्न वस्त्र निवारा. पण याच्या पुढचे चक्र असतात, हृदय चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, क्राऊन चक्र, हे आध्यात्मिकतेचे आहे. तर भौतिक जीवन जगताना आपल्याला हे बेस चक्र आहेत बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. अन्न वस्त्र निवारा. आणि चक्र एक लक्षात घ्या, चक्र कुठलेही आपल्याला जागृत करायचे नसतात. चक्र त्याचे त्याचे ऍक्टिव्ह होतात. पण कसं होतं, ते खूप जास्त अति ऍक्टिव्ह झाले, जास्त झाले तर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आपला उद्देश काय आहे? चक्र जागृत करणे नाही, तर चक्र बॅलन्स करणे. आता बघा, हा प्रॉब्लेम डे टू डे लाईफ मध्ये कसा येतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता बघा, आपल्याकडे का बोललं जातं की जसं मी आता तुम्हाला सांगितलं, चक्र आपले ऑटोमॅटिक जागृत होतात. आता मला सांगा, हे स्वादिष्टान चक्र जे आहे, मी आता आपण ज्याचा विषय घेतो आहे, जेव्हा मुलं वयात येतात, जेव्हा प्युबर्टी येते ना, तेव्हा काय होतं, तेव्हा हे चक्र अचानक खूप जागृत होतात आणि खूप जास्त केसेसमध्ये काय होतं, खूप जास्त ऍक्टिव्ह होतात. आणि जेव्हा हे स्वादिष्टान चक्र त्या मुलांचं, आता 16व्या वर्षात नाहीत प्युबर्टी, हे अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आजकाल मुलींना तर खूप लवकर येऊन जाते. ओके, पिरियड वगैरे खूप लवकर येतात, तुम्हालाही माहिती असेल. आणि त्यावेळेस काय होतं, अचानक त्यांचे हार्मोन्स बदलतात, स्वादिष्टान चक्र ओव्हर ऍक्टिव्ह होतं आणि मग अशा वेळेस मुलं काय करतात, अति जास्त चिडचिडपणा. बरोबर की नाही? त्यांची स्किन थोडीशी खराब व्हायला लागते, बरोबर. त्यांच्यात अचानक चिडचिडपणा येतो, असमंजसपणा येतो. इतक्या दिवस मम्मी पप्पा बोलणारे लाडले मुलं अचानक काय बोलतात, तुम्हाला तर जगाचं काही कळतच नाही, जग कुठे चाललं आहे आणि बाहेर असं आहे. होतं की नाही असं? तर फक्त मुलींचंच नाही, मुलांचे पण खूप प्रॉब्लेम असतात त्या स्टेजमध्ये. तर अशा वेळेस मुलांवर रागराग न करता आपण त्यांना समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि पुढे तुम्ही रेकीमध्ये आले तर तुम्हाला खूप छान कळेल, घरात कुठल्या व्यक्तीचा कुठल्या चक्राला प्रॉब्लेम आहे आणि मला त्याला कुठल्या चक्रावर हिलिंग करायची आहे. तर तुम्हाला जास्त करून सूक्ष्म शरीरावरच इथे काम करायला लागतं. ओके, आलं लक्षात तुम्हाला? तर सरफेस लेवलवरही रेकी छान काम करते आणि डीप लेवलवरही छान काम करते. तर स्वादिष्टान चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलंही चक्र आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर हे स्वादिष्टान चक्र आहे. याच्या पुढचं आपण चक्र बघणार आहे. नेक्स्ट चक्र आपण बघूया. आलं ना लक्षात? तर तुम्हाला मुलांना समजून घ्यायचंय त्या वयामध्ये. ओके, आलं लक्षात? स्वादिष्टान चक्र खूप जास्त महत्वाचं आहे भौतिक जीवनामध्ये. आणि याच्या पुढचं भौतिक जीवनाचं शेवटचं आपलं चक्र आहे मणिपूर चक्र. टोटल 7 चक्र असतात. पहिले 3 अन्न वस्त्र निवारा. आता बघा, हे आहे सोलर प्लेक्सस. सोलर प्लेक्सस म्हणजेच काय? मणिपूर. याला अगदी लिहून घ्या तुम्ही, मणिपूर मराठीमध्ये, मणिपूर चक्र. आता बघा हे काम कसं करतं. याची पोझिशन तुम्हाला आपल्या बेंबीपासून 2 ते 3 बोट वरती. तर तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसाल, क्लास संपल्यानंतर मी प्रॅक्टिकल घेईल शेवटच्या दिवशी, तेव्हा हात घ्यायचा आणि तिथे असा 3 मिनिटं फक्त मणिपूर चक्रावर ठेवायचा आहे. त्याला बरोबर रेकीची हिलिंग पोचते. ओके, तर कलर तुम्हाला येलो व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि बीज मंत्र आहे रम. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करेल हा बीज मंत्र काय असतो. आधी आपण थोडंसं ह्या चक्राबद्दल समजून घेऊया नक्की काय असतं. तर बघा, ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे, अशी व्यक्ती स्वतःच्या क्षमतावर खूप विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात. असे लोक गोल पण बनवतात आणि त्या गोल्सला अचीव देखील करतात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतात. जसं पॉलिटिकल लीडर असतील, घरातला सगळ्यात मोठा कमवता व्यक्ती असेल, म्हणजे मोठ्या मोठ्या पदावरचे लोक असतील, कंपनीचे सीईओ वगैरे, खूप सक्सेसफुल लोक, सगळे यशस्वी लोक जे असतात त्यांचं मणिपूर चक्र खूप छान बॅलन्स असतं. कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात. बिझनेसमध्ये कितीही लॉस येऊ, नातेसंबंध किती खराब हो, जितक्या स्पीडने खाली आपटले तेवढ्या स्पीडने वरती येतात. तर असं आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी, की तुम्ही आहे? मला सांगा मेसेजमध्ये. तर मणिपूर चक्राचे असे लक्षण आहे. आणि त्याचे ऑर्गन्स शारीरिक लेवलवर गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या या लोकांना होत नाही. ओके,
ओके, तर असं मणिपूर चक्र आहे. आणि असंतुलित असेल तर काय होतं? अशा लोकांना आत्मविश्वास अजिबात नसतो. स्वतःविषयी शंका येते आणि लोकांशी नीट संवाद साधता येत नाही. म्हणजे कसं, हे लोक खूप टॅलेंटेड असतात पण हे काही करतच नाही. मग घरचे बोलतात की आहे त्याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण हा सध्या काही करतच नाही. कारण अशा लोकांना स्वतःविषयी खूप डाऊट असतो, छान बिझनेस प्लॅन असतो, महिना 2 महिने प्लॅनिंग करतील आणि जेव्हा काही इम्प्लिमेंटेशनची वेळ आली की आता आपण काम करू, तेव्हा हे कमी आत्मविश्वासाने घरी बसून जातात. कुठल्याच गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जा वाटत नाही. राग पटकन येतो, निर्णय घेताना गोंधळ उडतो आणि सतत तणाव जाणवतो. आणि शारीरिक लेवलवर ऍसिडिटी, अपचन असं काही असेल लिव्हर संबंधित, तर समजायचं ह्या व्यक्तीच्या मणिपूर चक्राला प्रॉब्लेम आहे. अंडरस्टँड? आता बघा, हे बीज मंत्र मी तुम्हाला का सांगितलं, मणिपूर चक्राच्या वेळेसच उदाहरण देतो कारण सगळ्यांना पैशाच्या समस्या असतात. आता इथे बीज मंत्र लिहिलं आहे रम. हम्म याचं बीज मंत्र रम आहे. आता हे बीज मंत्र काम कसं करतं मी एक्सप्लेन करतो. आता बघा होतं काय, अ, तुम्हाला समजा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही एका मठामध्ये गेले, एका म्हणजे साधू महाराज असतील, आश्रम असेल, त्यांच्या आश्रमात गेले. आणि त्या आश्रमातल्या बाबांना तुम्ही सांगितलं, कुणी असेल, साधू महाराज, की तुमच्या जीवनामध्ये काही काही प्रॉब्लेम आहे. तुम्ही सगळं एक्सप्लेन करतात. आता समजा हे प्रॉब्लेम आहे पैशाचे. मग ते साधू महाराजांना कळून जातं की तुमचं मणिपूर चक्र खराब आहे. आणि ते कुठे तुम्हाला आता शिकवत बसणार आहे की याच्याने असं होतं, त्याच्याने तसं होतं. मग ते बाबा काय बोलतात तुम्हाला, मी एक बीज मंत्र देतो तुला, एक मंत्र देतो. त्या मंत्राचा तू घरी जाऊन रोज 108 वेळेस जप कर, 1008 वेळेस जप कर, तुला छान रिझल्ट येतील बघ. आणि आपण चांगल्या भावनेने घरी येतात आणि आपण काय करतो, त्या मंत्राचं खरंच तसं उच्चारण करतो, 108 वेळेस बोलतो, 1008 वेळेस बोलतो आणि आपल्याला त्याची रिझल्टही जाणवतात चांगले. ओके, तर बीज मंत्र असे असतात. आलं लक्षात? बीज मंत्र खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे बीज मंत्र आहे वर्ल्ड वाईड तेच आहे. तुम्ही अमेरिकेतल्या एखाद्या हिलरला विचारा, माझ्यासारख्या किंवा एखाद्या साधू महाराजाला, तोही हेच सांगेल बीज मंत्र आणि चक्र. तुम्ही कुंभमेळ्यातल्या एका ज्ञानी साधू महाराजाला विचारा, तोही हेच सांगेल. कुठेही जा पृथ्वीवर, आपल्याच ऋषी मुनींनी यांचा शोध लावला आहे आणि सगळीकडे हेच आहे. ओके, याच्या परी दुसरं काहीच नाहीये. तर खूप मन लावून पुढच्या प्रॅक्टिस करायची आहे. तर 3 चक्र संपले आहेत आपले, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, रूट चक्र. आता याच्या पुढचे चक्र हे असतात आपल्या परमेश्वराकडे, ज्या क्रिएटर आहे सगळ्यांचा. शेवटी एक गोल असतो की इथून पृथ्वी सोडल्यानंतर त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्याशी मिसळायचं आहे. तर त्याच्यासाठी आपले पुढचे 4 चक्रावर खूप काम करायचं आहे. हृदय चक्र, विशुद्धी चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र काय असतात मी तुम्हाला थोडस आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. ओके, खूप महत्वाचं आहे. हृदय चक्र खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी तुमचं काल एवढं मेडिटेशन घेतलं होतं. स्पेशल घेतलं होतं कारण हार्ट चक्र खूप महत्वाचं आहे. आता हे आहे हार्ट चक्र. याचा कलर आहे हिरवा. हिरवा कलर आहे. बीज मंत्र आहे यम. यम बीज मंत्र. याची पोझिशन आपल्या सेंटर ऑफ द चेस्ट, आपल्या छातीच्या मध्ये याची पोझिशन आहे. रेकी देताना तुम्हाला असा हात ठेवायचा आहे. ओके, तर बघा हे जीवनामध्ये कसं काम करतं. आता बघा, ज्याचं हृदय चक्र संतुलित आहे अशी व्यक्ती स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थपणे प्रेम करते, अनकंडिशनल लव्ह. अशा लोकांची मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. अशा लोकांमध्ये क्षमाशीलता वाढते, भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. ज्यांना काल माफ करायचं नाही जमलं, तर तुम्हाला समजायचं आहे इथे थोडंसं काम करायचं आहे. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. आणि तुमचं शारीरिक लेवल, तिथले ऑर्गन सगळे हेल्दी असतात, जसं आपला हार्ट वगैरे आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, सो अँड सो. आणि याला, हृदय चक्राला अनाहत चक्र असे देखील बोलतात. आणि हे जर असंतुलित असेल तर काय होतं, भावनिक वेदना आणि दुःख, जुन्या आठवणींमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप, नात्यासंबंधीमधील त्रास. आता तुमचं आहे वय 45 आणि गर्लफ्रेंड सोडून गेली तुमची 15व्या वर्षी, तरी काही लोक त्याचं दुःख घेऊन बसतात. अजून काही लोकांचे लग्न होत नाही. अशा केसेस येतात. त्यांचं लग्नच होत नाही, बोलतात. मग घरचे बोलतात त्याचं तेव्हा ना प्रेम प्रकरण होतं, तो विसरला नाही.
असं होतं की तर चक्रावर काम केलं तर सॉल्व्ह होऊन जातात अशा गोष्टी. ते कुठे ना कुठे आपलं चक्र ब्लॉक असतं. अशी लोक इतरांवर कमी विश्वास ठेवणं त्यांना कठीण वाटतं. सगळं दुनियाच अनसेफ वाटते. ओके. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींना दुखवतात आणि इतरांपासून पूर्णपणे दूर. अशा लोकांना, ज्यांना ज्यांना हृदयाचे विकार आहे, हाय बीपी आहे, असं काही आहे, तर समजायचं आपल्याला हृदय चक्रावर काम करायचं आहे. आणि मी सकाळी पण सांगितलं बघा, श्रीकृष्ण येऊन गेले, संत कबीर असतील, जी येशू ख्रिस्त असतील, सगळे महात्मे आहे. सगळ्यांनी एकच धडा दिला आहे पृथ्वीवरती येताच सांगायला की प्रेम करा, स्वतःवरही करा आणि इतरांवरही करा. आणि जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जाल, भले PhD असाल, MD डॉक्टर असाल, सर्जन असाल, पण हे तुमचं हृदय चक्र जर बॅलन्स नसेल तर तुम्हाला त्या क्रिएटरला नाही भेटता येत, असं स्पिरिच्युअलिटीमध्ये बोलतात, आध्यात्मिक क्षेत्रात बोलतात. तर हृदय चक्रावर, सगळ्या चक्रांपैकी हृदय चक्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. तर जितकं आपण मनाने साफ शुद्ध राहणार तेवढं युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देईल. ओके. आता याच्या पुढचं चक्र आहे थ्रोट चक्र. ओके. 5 नंबरचं चक्र आहे थ्रोट चक्र. याला मराठी आणि हिंदीमध्ये बोलतात विशुद्धी चक्र. इथे विशुद्ध लिहिलं आहे पण तुम्हाला विशुद्धी लिहायचंय. ओके. विशुद्धी चक्र. आणि याचा कलर आहे तुमचा स्काय ब्ल्यू कलर आहे, लाईट ब्ल्यू कलर आहे. पोझिशन सरळ थ्रोट चक्र आहे म्हणून थ्रोट मध्ये तिथे हात ठेवायचा आहे रेकी देताना. बीज मंत्र आहे हम. हम असा तुम्हाला साऊंड येईल. मी शेवटच्या दिवशी एक्सप्लेन करेल डेली प्रॅक्टिस घेताना परत, तर तुम्हाला नॉर्मल सांगतो. ओके. बीज मंत्र हम आहे, लाईट ब्ल्यू कलर आहे. आता बघा, ज्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स असेल असे लोकांचं बघा, यांना लोकांशी नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. ओके. म्हणजे कसं, आता बघा, आज आपला आहे 3रा दिवस. तुम्ही 3ऱ्या दिवसापर्यंत मला ऐकत आहे, याचा अर्थ कुठे ना कुठे मी थ्रोट चक्रावर काम केलं आहे. मला जर सांगताच आलं नसतं, नीट विचारच मांडता आले नसते, तुम्ही थांबले असते का? पहिल्या दिवशीच निघून गेले असते की नाही? एनर्जी मॅच होत नाही बोलून. तर तसं तुम्हाला त्या त्या चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. तर अशा लोकांसाठी काय, त्यांना त्यांचे विचार खूप स्पष्टपणे मांडता येतात. असे लोक स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करता येतात. असे लोक गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धेत खूप पुढे असतात. शारीरिक लेवलवर तुमचे तिथले ऑर्गन्स, घसा, थायरॉइड, तोंड, दात निरोगी असतात. आणि जर असंतुलित असेल तर बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो. स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. जे लोक घरामध्ये खूप खोटे बोलतात, तर ते त्यांचं चक्र इम्बॅलन्स आहे म्हणून बोलतात. तर सर्वच व्यक्तीला दोष द्यायचा नाही, थोडं बघायचं की हा याचे चक्र खराब आहे, याच्यावर वर्क करू शकतो. ओके. असे लोक खूप खोटं बोलतात किंवा जास्त बोलतात. तर एखाद्याचा फोन आला आणि आपण बोलतो अरे यार आता माझा 1 तास गेला, समजायचं याचं पण ओव्हर ऍक्टिव्ह आहे थ्रोट चक्र. ओके. शारीरिक लेवलवर दुखणे, घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइड समस्या, कानाचे त्रास, सो अँड सो. आणि जे लोक इंट्रोवर्ट असतात त्यांच्यासाठी पण विशुद्धी चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. नाही तर होतं काय, घरामध्ये 3 सुना आहे, करते एक काम आणि दुसरीच सासूजवळ सांगते मी केलं मी केलं. करणार काही नाही, एक काम करणार आणि बोलणार मीच तर केलं सगळं, आणि जी करते ती मग रडत बसते, मी एवढं करते पण मला सांगता येत नाही. असं पण प्रॅक्टिकल उदाहरण असतं. ओके. तर विशुद्धी चक्रावर तुम्हाला काम करायचं आहे. ओके. जितकं छान काम कराल तेवढे सुंदर रिझल्ट लाईफमध्ये येतील. ओके. याच्या पुढचं आहे आपलं 6 नंबरचं आहे. आता 2च राहिले. ओके. थर्ड आय चक्र म्हणजे आपलं आज्ञा चक्र. आता आज्ञा चक्राला संस्कृत आणि मराठी हिंदीमध्ये बोलतात, तर काय बोलतात त्याला? आज्ञा चक्रच बोलतात त्याला. थर्ड आय चक्राला आज्ञा चक्र बोलतात. थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञा चक्र लिहायचं आहे, आज्ञा चक्र. तर याचा कलर आहे तुमचा इंडिगो पर्पल कलर आहे. ओके. आणि निळा कलर आहे. याची पोझिशन सरळ तुम्हाला 2 भुवयांच्या मध्ये आहे. तर सगळे चक्र तुम्हाला जर फोकस केलं तर जाणवतील, पण थर्ड आय चक्र सगळ्यात लवकर जाणवतो आपल्याला. इझी असतो तो फाइंड आउट करणं की ते चक्र कुठे आहे. याचं बीज मंत्र ओम आहे. आणि लोकेशन मी तुम्हाला सांगितलंय. आता हे जीवनामध्ये कसा फरक पडतात बघा. ज्या लोकांचं आज्ञाचक्र बॅलन्स आहे अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात किंवा इंट्युशन,
एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर घरातून निघतानाच त्याचं मन बोलतं आज तिथे नको जायला, काहीतरी गडबड होईल. आणि खरंच तिथे काही ना काही गडबड झालेली असते आणि मग तो बोलतो बरं झालं मी घरीच थांबलो. तर असं इंट्युशन येतात. किंवा एखादी व्यक्ती चांगली आहे, वाईट आहे, सो अँड सो. तर ही व्यक्ती चांगली आहे का, याच्याशी मैत्री करू का, वेगवेगळं ज्ञान येतं, अंतर्ज्ञान बोलतात त्याला, इंट्युएशन. अशा लोकांना नवीन कल्पना, दृष्टिकोन सहज सुधारतात. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. छोट्या मुलांचं हे चक्र खूप छान ऍक्टिव्हेट असतं 16-17 वर्षापर्यंत. नंतरून आपल्यासारखं मग थोडीशी गडबड व्हायला लागते. असे लोक आध्यात्मिक प्रगती, असे लोक स्वतःच्या उच्च तत्वाशी म्हणजे आणि ब्रह्मांडाशी म्हणजेच आपल्या हायर सेल्फ आणि त्या क्रिएटरशी खूप त्यांना जोडल्यासारखं वाटतं की युनिवर्स आहे तो सगळं बघून येईल. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. तुम्हाला कळून जातं हे व्यक्तीचा ओरा खराब आहे, याच्यात राहायला नको आहे. ओके, तर तुम्हाला कळून जातात असे लोक. आणि जर इम्बॅलन्स असेल तर निर्णय घेताना अडथळे येतात, आत्मविश्वास कमी होतो, काही नवीन कल्पना सुचत नाही, जीवन अगदी दिशाहीन वाटते, कुठलेच टार्गेट नसतात, काहीच गोल नसतात अशा लोकांकडे. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनावर अजिबात विश्वास वाटत नाही. आणि शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनस, अनिद्रा, मेंदूशी संबंधित त्रास होऊ शकतो. तर छोट्या मुलांचं काय असतं बघा, एवढे चक्र तुम्हाला सराव करून करून समजेल कुठलं चक्र कुठे आहे, फील होतंय का नाही. पण थर्ड आय चक्राचं कसं आहे ना, तो इथं तुम्ही फोकस केला दोन भुवयांच्या मध्ये, आपण आयब्रोज नेले डोळे बंद करून, दोन्ही डोळेचे इथे बुबुळ नेले, तर तुम्हाला सरावाने तिथे थोडंसं टिंगलिंग जाणवेल, थोड्याशा संवेदना जाणवतील, लवकर जाणवतात. तुम्ही छान मेडिटेशन केलं तर बाकीचे चक्रही जाणवतात, पण तिथे थर्ड आय चक्र लवकर जाणवतं. आणि छोटे मुलं, छोटे बाळ असतात ना, कधी बघा ते जेव्हा झोपतात ना, गाढ झोपेत असताना त्यांचे डोळे असे वरती करून बघा, त्यांचे ते बुबुळ बराबर वरती तिथेच गेलेले असतात, तर ते खूप फोकस्ड असतात. म्हणून छोटे मुलं थोडेसे अभ्यासात हुशार असतात, थोडंसं त्यांना इंट्युएशन येतं. तसंच तुम्ही वर्क केलं तर तुमचंही थर्ड आय चक्र खूप छान काम करू शकतं. ओके, थर्ड आय चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्या पुढचंच आपलं शेवटचं चक्र आहे, सर्वात महत्वाचं, क्राऊन चक्र. हा, आता क्राऊन चक्र आहे, याचा जांभळा कलर असतो. याची पोझिशन बराबर इथे आपल्या क्राऊनवर. नवीन लहान बाळाचं कसं इथे तुम्ही मालिश करताना कसं धगधग व्हायब्रेशन होतं टाळू, बस तिथे हे क्राऊन चक्र आहे. याचा कलर जांभळा आहे, बीज मंत्र ओम आहे. आता याचा पण ओम आहे, आज्ञा चक्राचा बीज मंत्र याचा पण आहे, पण थोडस थोडस फ्रिक्वेन्सी मध्ये फरक आहे. ओके, याच्याने काय होतं बघा, अशी व्यक्ती ना, ज्यांचं बॅलन्स आहे अशा व्यक्तींना काय वाटतं, आयुष्यात सगळे काही ठीक आहे असं नेहमी वाटतं. म्हणजे काय, परिस्थिती काही असो, त्यांना एकदम ते समता भावने बघतात. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. त्यांना माहिती आहे जीवनामध्ये त्यांना काय करायचं आहे, ते कुठे चालले आहेत, कुठे मागे पडत आहेत, त्यांना खूप छान कळतं. ध्यान आणि साधनेत असे लोक खूप खोलवर जातात. म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं की कुणाला आध्यात्मिकतेची आवड आहे, तर जर तुम्हाला पहिल्यापासून स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता आवडते, तर समजायचं कुठे ना कुठे तुमचं चक्र बॅलेन्स आहे. दुःख, आनंद, यश, अपयश यावर ते समभाव ठेवतात. त्यांना माहिती असतं अशा लोकांना, दुःख आलं तरी ते परमनंट नाहीये. जसं सुख दुःख येतं, दुःख आलं तसं सुख पण येणार आहे. पैशाच्या समस्या, जसं पैशाची समस्या आहे तर पैसा पण येणार आहे. त्यांना निसर्गाच्या सायकलवर पूर्णपणे विश्वास असतो. असे लोक ब्रह्मांडाशी आणि स्वतःच्या आत्म्याशी चांगले संपर्क करतात. म्हणजे काय, इंट्युएशन आणि त्यांना आध्यात्मिक त्यांची जाणीव वाढते. आणि जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, ह्या लोकांना जीवनाचा उद्देशच समजत नाही, आपण कुठे चाललोय, काय चाललोय. तुम्ही बघा, एखाद्याला ऑटो भेटली, एक ऑटो ड्रायव्हर आहे, त्याचं पूर्ण जीवन तो त्याच्यातच घालतो, तर परमेश्वराने त्याला तेवढ्यासाठी जन्म दिला का? तो किती काही गोष्टी करू शकतो, बरोबर की नाही? असे चक्रा ब्लॉक असेल की आपण प्रगती करू शकत नाही, वर्षानुवर्षे एका ठिकाणीच आपण अटकून असतो. ओके, तर स्वतःला एकट्याने ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. अशी लोक नेहमी बोलतात की तुमचं तर काय बाबा, तुमच्याकडे तर ऑलरेडी सगळं आहे, तुमचं चांगल्या घरात जन्म झाला आहे, सोन्यात चांदीचा चम्मच घेऊन पैदा झाले आहे, आमचं का तसं नाही आहे. असे लोक असतात ह्या कॅटेगरीचे. ओके, की माझ्या संगतीत सगळं वाईट झालं आहे, बाकी सगळ्यांचं चांगलं आहे, सो अँड सो. ओके, स्वतःच्या क्षमतावर अजिबात विश्वास वाटत नाही. देवाने भरभरून टॅलेंट दिला आहे पण यूज करणार नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती कमी होणे,
ज्यांनाही स्मृतिभ्रंश वगैरे असतो, डोकेदुखी, मायग्रेन असेल, क्राऊन चक्रावर तुम्ही काम करायचं आहे. पुढे तुम्ही लेवलला आलं तर सिम्बॉल टाकून त्या त्या ठिकाणी तुम्ही छान स्वतःची हिलिंग करू शकतात. ओके. तर आपले असे 7 चक्र आहेत आणि प्रत्येकाची एक फ्रिक्वेन्सी असते. जसं आपण रेडिओवर बघतो ना, फ्रिक्वेन्सी लिहिली आहे रेडिओ ऐकताना, तसं हे जे प्रत्येक चक्राची फ्रिक्वेन्सी असते, तसं तुम्हाला मी साऊंड मेडिटेशन देणार आहे. रेकीने तुम्हाला तुमचे चक्र पुढे जाऊन बॅलन्स करायचे आहेत. ओके. ओके. तर काही डाऊट, कशी वाटली माहिती? काम येईल, जीवनभर काम येईल. ओके. याच्या पुढे काहीही झालं जीवनात, काही प्रॉब्लेम आला तुमचा, तुमच्या घरच्यांचा, अनालाइज करायचं. अरे सरांनी सांगितलं होतं म्हणजे याचं हे चक्र खराब आहे, तर मग त्याच्यावर वर्क करायच्या मेथड शोधायच्या. हा. पुढे रेकीत आले तर तुम्हाला ऑलरेडी माहित राहील हिलिंग कशी करायची. तुमच्याकडे सिम्बॉल्स असतात. ओके. तर आज आवडली माहिती तर असं असं करा. आज काही अप्रिशिएशन नाही केलं, ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड ठेवायचं, मी बोललो ना, रेकीचं प्रिन्सिपल आहे. तर थँक्यू बोलायचं. आता मी छान छान माहिती दिली तर थँक्यू बोलायचं. ओके. चला, मजाक करतोय मी. चला, थँक्यू सो मच. चला, आता आपण काय शिकणार आहे बघा. आता मी तुम्हाला सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन करणार आहे. तर ज्यांनी यात शक्तिपात घेतला, खूप भक्तिभावाने आले होते, खूप छान झाला. तर ज्यांचाही लेवल 1चा शक्तिपात झाला आहे, प्लीज त्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी तुम्हाला आता ऍक्टिव्हेशन करून घेणार आहे आणि ऍक्टिव्हेशन नंतर आपण पाणी चार्ज करायचं शिकणार आहे, पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे. ओके. तर व्हिडिओ ऑन करा. मी तुम्हाला सांगतो, रेकीला कुठलाही हिलर, भारताचा असो नाही तर फॉरेनचा असो, रेकीला कॉल कसं करायचं मी तुम्हाला शिकवतो. आता तुम्ही जरी लेवल 1 आहे, तुम्ही 10%ने गुणाचे उपचार करू शकतात. पण तुम्हाला समजून जाईल की रेकीला कॉल कसा करतात, रेकी बोलवतात कशी. हा. बाकी पुढे पण लेवलला तुम्हाला रेकीला कॉल करायची हीच पद्धत असेल तर खूप काही तुम्हाला इम्पॉर्टंट शिकायला भेटतं. ओके. तर आता करायचं काय बघा. रेकीमध्ये सर्वात जास्त महत्वाचं, ओके, तुम्हाला ऍक्टिव्हेशन करायचं, व्हिडिओ ऑन करून घ्या. आता बघा, रेकीला कॉल करताना रेकीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे ग्रॅटिट्यूड, आभार प्रदर्शन. तर खूप सोपं आहे रेकीला कॉल करणं. म्हणजे सगळ्या मोडॅलिटीज आहे, प्राणिक हिलिंग असेल किंवा दुसरं काही असेल, रेकी वापरणं खूप सोपं आहे. रेकी 4च सिम्बॉल असतात आणि रेकीला कॉल करणं पण खूप सोपं आहे. बघा, हवं तर तुम्ही करून बघा. मी अगोदर तुम्हाला सांगतो, नंतर तुम्ही करा. बघा, आधी सर्वांचे आभार मानायचे. बघा, मी स्वतःचा आभारी आहे, माता पित्यांचा आभारी आहे, माझे गुरु आणि ईश्वरांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि बोलायचं, हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. सध्या रेकी शब्द परका वाटत असेल तर बोलायचं, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. एवढं सोपं आहे. एवढंच असतं. म्हणजे रेकी खूप, म्हणून खूप पॉप्युलर आहे. रेकी खूप जास्त इझी वापरायला, म्हणून खूप, आणि रिझल्ट पण छान देते. म्हणून रेकी खूप सुंदर वर्क करते. ओके. आता तुमचं मी 1 2 3 प्रोसेस घेणार आहे. हे 1 2 3 प्रोसेस म्हणजे ऍक्टिव्हेशन असतं. काय असतं तुम्हाला शेवटच्या दिवशी लिहून देईल. पण आता तुम्हाला माझ्याबरोबर ज्यांचाही शक्तिपात झाला आहे, ऍक्टिव्हेशन करायचंय. ओके. तर व्हिडिओ ऑन करा म्हणजे मला समजेल. सेम मी जे बोललो तसं आता रेकीला कॉल करायचा आहे. मी हात, दोन्ही हात रफ करा. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची आभारी आहे, माझ्या गुरु आणि ईश्वरांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता फक्त मनातल्या मनात बोला, हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता तुम्हाला रोज प्रॅक्टिसने अचानक हातातून व्हायब्रेशन जाणवतील. आता डावा हात खाली घ्या आणि उजवा हात कप शेप मध्ये असा ठेवा. मी मला थांबा, पिन मध्ये घेतो, नाही तर तुम्हाला समजणार नाही नंतर. आता डावा हात खाली, उजवा हात वर, आणि अंदाजे 21 वेळेस हात तुम्हाला क्लॉकवाईज फिरवायचा आहे, घड्याळाच्या काटाच्या दिशेने, आणि ऍफर्मेशन द्यायचं आहे. जसं मी 7 चक्र शिकवले, आपल्या इथे पाम चक्र असतं, तळ हाताचं पण चक्र असतं. तर ऍफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. मराठीत सांगतो, आता हात उजवीकडे फिरवा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. तर मनातल्या मनात अंदाजे 21 वेळेस हात फिरवायचा आहे आणि थोडंसं
एनर्जी फील करायचा प्रयत्न करा. ओके, थोडे व्हायब्रेशन्स. एकदम स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. आता हात बदला. उजवा हात खाली, डावा हात वर. अगेन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळहाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ज्यांच्याकडे सिम्बॉल आहे त्यांनी सिम्बॉल टाकून घ्या, जर कोणी जुने स्टुडंट असतील. अदरवाईज तुम्ही फक्त असं करा. आता काय करायचं आहे, आता डाव्या हाताची मूठ बांधून घ्या आणि आपलं क्राऊन चक्र, क्राऊन चक्रावर तुम्हाला आता काय करायचं आहे, फक्त हात फिरवा आणि अफर्मेशन द्या. परत क्लॉक व्हायचं घड्याळाच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षित कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके. आता दोन्ही हात तुम्हाला कप शेप मध्ये घ्यायचे आहे. अशा हाता आपल्या हृदयावर, हृदय चक्राच्या इथे, आणि ॲफर्मेशन द्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. मराठीत सांगतो. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. एकदम मनाने अफर्मेशन द्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. ओके, ठीक आहे. आता सगळं झाल्यावर सिंपल परत आभार प्रदर्शन. मी स्वतःची आभारी आहे, माझ्या माता पित्यांची, ईश्वराची आणि रेकीची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. बस. रेकीला कॉल करणं एवढं सोपं आहे, सगळे लोक हेच करतात. ओके, तर त्यात काही वेगळी टेक्निक नाही आहे. ओके, इतकं सोपं आहे. आता 1 2 3 प्रोसेस झाली. मी पाणी चार्ज करायचं तुम्हाला आता शिकवणार आहे. ओके, चला. आता ज्यांना ज्यांना हा प्रयोग करायचा आहे, सकाळी बऱ्याचशा लोकांचे म्हणजे नेहमीच होतात, मला खूप अनुभव आहे म्हणून मी कॉन्फिडेंटली प्रॅक्टिकल घेतो. पाण्याची चव बदलायची असेल तर 1 ग्लास पाणी घेऊन या. तुम्हीला पाण्याला ॲफर्मेशन देऊन तुम्ही त्याची चव नक्की चेंज, चार्ज कसं करायचं, पाण्याची चव कशी बदलायची मी तुम्हाला शिकवतो. ओके. ओके, तर 1 ग्लास पाणी घेऊन या ज्याला प्रॅक्टिकल करायचं असेल, आणि थोडंसं एक घोट पाणी पिऊन बघा त्याची टेस्ट कशी आहे. मग तुम्हाला बदलल्यावर थोडंसं कळेल की हा चव बदलली. ओके, थोडंसं परीक्षा पण बघू शकतो आपण. ओके, चला करून बघा. ज्यांना खरंच खूप छान आहे, पुढे तुम्हाला भविष्यात हे काम करायचं आहे. कोरोनामध्ये बरेचसे लोक पाणी चार्ज करूनच देत होते. ओके, तर खूप छान वर्क केलं होतं रेकीमध्ये हिलरसाठी. खूप सुंदर प्रॅक्टिस आहे. हा, चला पण प्रॅक्टिकल करून बघूया आपण. आता बघा, अ, आपलं रेकीचे क्लास संपल्यानंतर देखील पण तुम्ही मला फोन करतात, सर पाणी चार्ज कसं करून देऊ, घरात ही व्यक्ती आजारी आहे, ते आहे. तर हीच प्रोसिजर आहे. तुम्ही जे पाहिजे त्या इन्फॉर्मेशन देऊ शकतात. ओके, तर पाणी चार्ज करण्याची मी तुम्हाला स्टँडर्ड पद्धतच शिकवतो. पुढे तुम्ही अन्न देखील चार्ज करू शकतात ह्या प्रोसेसने. आता बघा, जर पाणी आणलं असेल ज्यांनी ज्यांनी, आधी छोटस एक टेस्ट घेऊन बघा, नंतर मी थोडस कशी चव आहे, नंतर तुम्हाला बदललेली पण अनुभव करायचे. ओके, चला. आता बघा,
आपण पाण्याला कुठली चव देऊ शकता तुम्ही? बोला नारळ पाण्याचं ॲफर्मेशन द्या, की या पाण्याचं मी सांगेल ॲफर्मेशन कसं द्यायचं. नारळ पाणी किंवा मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे, किंवा असं जे तुम्हाला चव आवडते ती द्यायची. ओके. परत चार्ज करण्यासाठी रेकीला आता ते 1 2 3 प्रोसेस नाही करायची. आता रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. परत सेम पद्धत. मी स्वतःचा आभारी आहे, माता पित्यांची आभारी आहे, माझ्या सर्व गुरु आणि ईश्वरांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस. डाव्या हातात ग्लास पकडा, कुठलाही ग्लास, काचेचा, तांब्याचा, स्टीलचा, काही असेल. बस पकडा डाव्या हातात. आणि आता सरळ हात कप शेप मध्ये. आणि आता ॲफर्मेशन द्या. ओके. हळूहळू तुम्हाला बोलायचं आहे. कसं? आता मी मंदिरातील तीर्थाची गोडी सांगतो. ह्या पाण्याला 21 वेळेस, 21 नाही, जास्त वेळेस फिरवा, क्लॉक व्हायचं. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. तुम्ही बोला, ह्या पाण्याला नारळ पाण्याची चव प्राप्त झाली आहे, जसं असेल ना. पण पूर्ण फोकस करा आणि फील करा तुमच्या हातामधून एनर्जी जाते. आणि स्लोली. मला बघू द्या बरोबर करतायत का नाही. ओके. अजून हळू, अजून हळू. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. अजून हळू. शीतल मॅम थोडं हळू फिरवा. अजून फील करा तुमच्या हातातून, पाम चक्रातून काही एनर्जी जाते, आणि पाण्याकडे खूप कॉन्सन्ट्रेशन करा. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. आणि ते थर्ड आयने फोकस करा पाण्यावर. ओके. तुम्ही जितकं छान त्याच्याशी कनेक्ट व्हाल तेवढे सुंदर रिझल्ट येतील. ओके, ठीक आहे. थोडीशी टेस्ट घेऊन बघा आणि सांगा मला. ओके, कसे रिझल्ट आले. मी हवं तर अनम्यूट करतो, जर कोणाला बोलायचं असेल तर. एक बघा, थोडीशी चव बदलली का बघा. आणि काय ॲफर्मेशन काय दिलं होतं ते पण मला सांगा. ओके. चला. चला रिया. चला, तुमचा व्हिडिओ बंद आहे, पण आय होप तुमची चव बदलली. ओके. अजून कोणी आहे? झालं असेल तर मला सांगा. चला, अनिता मॅम, काय दिलं होतं तुम्ही? हा, शीतल मॅम बोला. काही जाणवलं का? हो सर, जाणवलं. नारळाचं थोडं टेस्ट. मी नारळाच्या पाण्याचं म्हटलं चला, होतं. चला. काहींची जास्त जाणवते, काहींना कमी जाणवतं. चला, कॉंग्रॅच्युलेशन. अजून कोणी? सर, हा, बोला मॅडम. जय सिंहाजी. सर, ते मंदिराच्या तीर्थाच्या गोडीसारखी जाणीव झाली. चला, कॉंग्रॅच्युलेशन सर. चला, मी तुम्हाला अजून उद्या सांगेल तुम्ही किती पॉवरफुल आहे, तुम्ही काय काय करू शकता. तर उद्याचं सेशन खूप छान असणार आहे. चला, व्हेरी नाईस. तर आता बघा, क्लास संपल्यानंतर देखील पण तुम्ही असं करू शकतात. घरात एखादी व्यक्ती आजारी आहे. आता बघा, मी काय करतो रोज बघा, सेशन सुरू व्हायच्या आधी ह्या पाण्याला ॲफर्मेशन देतो. माझ्याकडे सिम्बॉल्स पण आहे, मग सिम्बॉल टाकतो की हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे, आणि मला ऐकून घेणाऱ्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहे. आणि नंतर मी ते पाणी ग्रहण करतो. तर मुलं अभ्यासाला बसत असतील, त्याला चार्ज करून द्या. एक्झामला जात असतील, त्याच्या वॉटर बॉटलला चार्ज करून द्या. तुमच्या घरात व्यक्ती नेहमी आजारी असेल, पाण्याचं मडकं हंडा असेल, त्याच्यावर तुम्ही सरळ ॲफर्मेशन द्या की हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार आहे. हे पाणी जोही ग्रहण करेल त्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. जशी छान ॲफर्मेशन द्याल तसं होणार. याच्यात दोन गोष्टी काम करतात. माइंड पॉवर पण काम करते, जसं आपण ॲफर्मेशन शिकलो ते डॉक्टर मसारो इमोटोंचं. आणि तुमच्याकडे आता स्पिरिच्युअलिटी पण आहे. तर माइंड पॉवर प्लस आध्यात्मिकता असेल तर रिझल्ट जीवनामध्ये खूप सुंदर येतात. ओके. आता सेकंड बघा. आता हे तुम्हाला असे प्रयोग करायचे आहे. संगती घेऊन जात जा, पाणी चार्ज करत जा, लोकांना देत जा, खूप छान रिझल्ट असतात. तर मी पण स्टार्टिंगला खूप सरप्राईज झालो होतो. आणि तुम्ही असं जर रोज करून ठेवलं, हंडा मडका भरून ठेवला, कोणी पाहून आला ना, तर एक दिवस तो स्वतःहून बोलेल तुमच्या घरातलं पाणी थोडंसं वेगळं लागतं. आता बघा,
उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे, उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या तुम्ही सगळे हॅपी होणार, सरप्राईज होणार आणि मॅजिशियन होणार हं. सगळे, कारण आता खूप अनुभव आहे. 4th डेचा एक्सपिरियन्स खूप मस्त असतं. तर उद्या तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मी शिकवणार आहे. तर असं डाउजर विकत घ्यायला जायची काहीच गरज नाही. ओके, तुम्हाला जो सांगेल तोही डाउजर तेवढाच सुंदर काम करेल. सरळ सगळ्यांकडे रिंग असते, रिंग घ्या किंवा एखादं असं छोटंसं काहीतरी अ, असं लोंबकळू शकेल असं काही घ्यायचं आणि आपला कुठलाही साधा दोरा टाकायचा हां. आणि बघा याच्यानेच तुम्ही किती सुंदर रिझल्ट बघणार. मी तुम्हाला सगळं शिकवेल उद्या. हो नाहीचे उत्तरं, एनर्जी कशी चेक करायची, तर उद्या तुम्हाला असं करून यायचं. ओके, एवढे साधं आहे, फक्त काहीच लागणार नाही. फक्त घरातली एखादी रिंग आणि दोरा सर किंवा रिंग एखादी नसेल तर? रिंग नसेल तर एखादं काही हनुमानाची गदा टोकदार काहीतरी असेल त्या शेपचं, ह्या शेपचं काहीतरी असेल की असं लोंबकळू शकतं, असं काहीतरी असेल घरात. नसेल काही तर बांगडी घेऊन बघा, तेही चालेल. ओके, हा. खूपच काही नसेल तर एक बांगडी घेऊन बसा. ओके, साधा दोरा ओके. घ्या, गळ्यातली नेकलेस घ्या, माळ घ्या, काही नाही, पण रिझल्ट इतके मस्त असतात ना. आणि मी तुम्हाला बेसिक नाही शिकवणार आहे, थोडंसं छान शिकवणार आहे, म्हणजे तुम्हाला पुढे फायदा होईल. मी तुम्हाला त्याचे काही चार्ट्स पण सेंड करेल फोनवर. तर शिकून घ्या, उद्याचं सेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एनर्जी ओळखण्यासाठी, हो नाहीचे उत्तरांसाठी खूप फायदा करेल. ओके, याच्याने हिलर्स लोक पण काम करतात, थोडं डिटेलमध्ये उद्या मी तुम्हाला सांगेल. ओके, तर आजच्यासाठी एवढंच आहे. ज्यांचाही शक्तिपात राहिला आहे, उद्या सकाळी 6 वाजता परत जॉईन होऊ शकतात. डबल ज्यांचा झालंय ते नका येऊ, ज्यांचा राहिलाय त्यांच्यासाठी सांगतोय. आता तुम्ही एकदा घेतला, परत लेवल 1 घ्यायची गरज नाही. ओके, चालेल. तर ठीक आहे, सर मी आजच्यासाठी काही. बोलू का? हा, बोला, काही क्वेश्चन? हो, मला ऍक्च्युली वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मी रेकी शिकते ऑलरेडी. एक हा ठिकाणी मी एनरोल्ड आहे. माझी लेवल 2 चालू आहे. पण माझा प्रश्न त्या संदर्भात नाही. मला असं विचारायचं आहे की 7 चक्र ब्रेसलेट्स असं काही असा प्रकार असतो. तर हो, ते किती उपयोगी आहे? आणि ते खूप उपयोग कुठून आहे. घ्यायचं आणि कसं? क्रिस्टल माझ्याकडे पण भेटतात, मी सांगेल तुम्हाला. माझ्याकडे पण असे क्रिस्टल वगैरे असतात, मी लास्ट डेला सांगेल, पण ते वर्क करतात हं. कारण मला हे हा. बघा, आता मी हिलर आहे, मला मी सगळं सांगतो, मी माझी रेकीची मी हिलिंग करतो, मला याची गरज नाही. पण हे क्रिस्टल्स आहे ना, मी वापरून बघतो, दरवेळेस वेगवेगळे असतात की काम करतं की नाही. एक काम मला समजलं वर्क करतं, नंतरून काढून देतो, मग कुणाला सजेस्ट करायला. ओके, क्रिस्टल खूप छान काम करतात, मला खूप एक्सपिरियन्स आहे या क्रिस्टलमध्ये. 7 चक्र असेल, मनी मॅग्नेट असेल, तुम्हाला उद्या सांगेल घरातली एनर्जी खराब आहे, तुम्ही तिथे 7 चक्राचं ट्री ठेवू शकतात. ऑफिसमध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे, पायराईटचं ट्री ठेवू शकतात, खूप काही असतात, पण छान काम करतात क्रिस्टल. ओके, तुम्हाला कोणी विश्वासातलं कोणी असेल त्यांच्याकडून घेऊ शकतात, पण ते ॲस्ट्रोटॉक मधून नका घेऊ. Amazon वरून एक टाइम घ्या किंवा माझ्याकडून घ्या, कुणाकडूनही घ्या, पण ते ॲस्ट्रोटॉक वाल्यांचे असतात ना, ते डुप्लिकेट असतात, आता सगळ्यांना कळाले. ओके, पण ते नंतरच आहे, सध्या तुम्ही शिकून घ्या. हे छान केलं तर तुम्हाला त्याची गरज पडणार नाही. रेकीमध्ये छान काम केलं तर त्याची कशाला गरज पडेल. ऑलरेडी तुम्ही 2nd लेवल शिकताय, हिलर आहे, चक्रावरावर छान काम करणार. ओके, चला. हो सर. ओके, चला, थँक्यू सो मच. मग उद्या आपण 7 वाजता एकदम उद्या खूप घेऊन या. ओके, आणि उद्या फक्त पेंडुलम नाही, उद्या तुम्हाला मी काही सिम्बॉल्स देणार आहे, ज्याच्यासाठी शक्तिपाताची गरज नाही. तर पैशासाठी काही सिम्बॉल देईल, तुम्ही हातावर कसे काढायचे सांगेल. काही करायचं नाही, बस पेनाने हातावर काढायचे आहे. वेगवेगळे आरोग्यासाठी आहे, प्रेमासाठी आहे, खूप काही आहे. तर उद्याचं सेशन मस्त असतं, सगळे एन्जॉय करतात. खूप काही भेटून जातं उद्या तुम्हाला. तर उद्याचं सेशन मिस करायचं नाही. उद्या आपण 7 वाजता भेटू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. ग्रॅटिट्यूड सर. थँक्यू.